कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतोस रे भिडतोस रे कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रे तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा। तुमचे स्वतःचे वार्डात निवडून यायचे वांदे असताना तुम्ही आमदार सावकारे निवडून येणार नाही एवढं मोठं भाष्य करणं खरं असं जे हे हास्यास्पद आहे। ते उभाटा सेनेचे असो या महामंत्री असो हे सर्व त्यांची चमकोगिरी करताय। भुसावळमध्ये जर कामं मंजूर केली तर त्यात पोटात काही गोळा निर्माण व्हायची आवश्यकता नाही आहे। पाणी आलं खराब पण त्या जी सर्व गलती आहे नगरपालिकेची आणि ते पूर्ण खापर फोडता आमदार संजयभाऊ सावकारेंवर तर त्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांना काही अडचण असली त्यांना काही मदत लागली तर भारतीय जनता पार्टी एकदम सक्षम आहे। MSCBचा खूप प्रॉब्लेम होता लाईट जात होती भुसावळ शहरात आम्ही संजीवनी स्वतः पूर्ण भुसावळच्या अधिकाऱ्यांना अभियंत्यांना तिथे मीटिंग घेतली व DPI सँक्शन करून घेतला तुम्हाला काय अडचण आहे फीडर पण सँक्शन केले। तेव्हा ते नगरसेवक होते त्यांच्या पार्टी सत्तेत होती इथं तेव्हा पाणी येत नव्हतं का गंध आजच का बोलताय त्यांना ते डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तोही लवकरात लवकर आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू कारण की तेवढे तज्ञ डॉक्टर आमच्याकडे आहेत आमचे संजयभाऊ सावकारे आणि ते करतील एवढे मला विश्वास आहे। विधानसभेत सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त लीड घेऊ जर लीड घेतला नाही तर मी राजकारण सुरू परिषदेचं आयोजन झालेलं आहे काय सांगाल? आज भारतीय जनता पक्षातर्फे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। परिषदेचं आयोजन यासाठी आहे की काल आपल्याच माध्यमातून भुसावळ शहरातील उभाटा सेनेचे शहराध्यक्ष दीपक धांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडलेल्या आहेत आणि त्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेल्या गोष्टीचा खुलासा करणं किंवा त्यावर बोलणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो म्हणून आजची पत्रकार परिषद आहे। कालच्या दिवशी उभाटा सेनेचे दीपक धांडे यांनी भुसावळ तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार संजयभाऊ सावकारे यांच्यावर आरोप केले की त्यांनी विधानसभेमध्ये आपल्या जे मक्तेदार आहेत त्यांच्यासाठी प्रश्न उचलला शहरातल्या विविध प्रश्नांसाठी उचलला नाही। खरं म्हटलं की त्यांचं ज्ञान अतिशय पोकळं आहे। या शहरातल्या प्रत्येक विषयाच्या बाबत त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे। अगदी पाणी पुरवठा योजना असो की कायदा सुव्यवस्था असो की कुठलेही असो परंतु या गोष्टीची शहानिशा न करता केवळ जशी एखाद्याला खोकला लागल्यानंतर उबळ येते तशी 4-6 महिन्यात त्यांना आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या देशाची उबळ येत असते आणि ती उबळ आली म्हणजे ते त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा हातपाय नसतो तर कुठल्याही प्रकारचं तथ्य नसतं असं तथ्यहीन बोलणं त्यांचं सुरू असतं। गेल्या काही वर्षापासून मी बघतोय की ज्या गोष्टीचा आमदार सावकारांशी थेट संबंध नसला तरी त्यावर ते भाष्य करतात। खरं असं म्हणजे आम्हीच काय त्यांच्या प्रभागातून निवडून जातात तिथले लोक त्यांना फारसं गांभीर्याने घेत नाही पण जनमानसामध्ये प्रत्येक गोष्टीचं कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं पाहिजे मी या मतांचा आहे। आणि आमचे आमदार संजयभाऊ सावकारे हे या शहरामध्ये नव्हे तर या पूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी हजारो कोटी रुपयाची कामं केलेली आहेत। अशी हजारो कोटीची कामं केल्यानंतर जे मक्तेदार अतिशय विश्वासानं टेंडर घेतात चांगली कामं करतात त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळाला पाहिजे म्हणून
जर आमदार सावकारेंनी त्यांची बाजू मांडली तर यात पोटदुखीचं कोणतंही कारण नाही. आणि जेवढेही आमदार आहे, जेवढेही जे मक्तेदार आहे ते भुसावळ विभागातील आहे. खरं म्हणजे याच्या पाठीमागचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने जळगाव जिल्ह्यासाठी 200 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यापैकी केवळ 23 कोटी रुपये हे भुसावळ विभागाला मिळाले आणि उर्वरित जळगाव आणि अंमळनेर विभागाला दिले गेले. हा भुसावळ विभागातील मक्तेदारांवर सरळ सरळ अन्याय होता. आणि मग ह्या अन्याय आपण नाही दूर करणार तर कोण करणार? हे जे मक्तेदार आहे हे अखेर आपल्या विभागातच विकासाची कामे करत आहे. विकासाची कामे होणे गरजेची आहे. जर असाच मक्तेदारांना त्रास होत असला तर पुढे भविष्यामध्ये त्यांनी तर इशाराच दिलेला होता की आम्ही कोणतीही कामं करणार नाही. तर कोणीच मक्तेदार काम करणार नाहीत. मग विकास गंधक आणायची आणि शहरातील किंवा ग्रामीण भागातील कामे करायची कशी? आता अशा चांगल्या गोष्टींवर स्पष्टचिन्ह कोण उभं करतं? ज्यांना विकासाची काही घेणं देणं नसतं, त्यांना ज्यांना केवळ राजकारण करायचं असतं तेच अशा प्रकारे भाष्य करत असतात. या शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आमदार संजय भाऊ सावकारे जेव्हा सतर्क असतील मला वाटत नाही, कारण माझ्या 30 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे. आजपर्यंत कुठल्या आमदारांनी एवढं सजग असतं मी पाहिलेले नाही. कितीदा त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेले आहेत. आता अमृतच्या संदर्भामध्ये त्यांनी नियमित बैठका घेतलेल्या आहेत. आता काही दिवसातच या गोष्टीचं चांगलं फलित निश्चितपणे दिसणार आहे. अमृत योजनेला वेळ होतोय याचा अर्थ आमदार साहेबांचा काही दोष आहे अशातला नाही. उलट त्यांनी तर प्रयत्न करून आतापर्यंत त्या गोष्टीला आपण गती दिलेली आहे. आता जे 7 वर्षामध्ये राजकीय बेरोजगार झालेले आहेत त्यांना आता काही काम धंदे राहिले नाहीत. ते असे उठसूट काहीतरी मुद्दे पकडतात आणि त्यावर चालू होऊन जातात. कारण ते जे लोकप्रियता मिळवण्याचा सवंग मार्ग आहे. मला असं वाटतं की लोकप्रियता जर मिळवायची असेल तर तुम्ही कामे करून मिळवली पाहिजे. जनमानसामधला तुमची प्रतिमा सुधारली गेली पाहिजे. तुमचे स्वतःचे वार्डात निवडून यायचे वांदे असताना तुम्ही आमदार सावकारे निवडून येणार नाहीत एवढं मोठं भाष्य करणं खरं अर्थात जे हे हास्यास्पद आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या वार्डाकडे लक्ष द्यावं. स्वतः वार्डात निवडून येतील की येतील याबद्दल शाश्वती नसताना त्यांनी आमदारांची काळजी करण्याचं कारण नाही. कारण आमदारांसाठी आमच्यासारखे सतर्क कार्यकर्ते अहोरात्र काम करत आहेत आणि ते सुद्धा कामं करत आहेत. त्यामुळे आमदार निवडून येतील त्याबद्दल आमच्या मनात पुढे शंका नाही आणि त्यांनी आमदाराची काळजी करू नये. आमदार निश्चितपणे निवडून जातील. ते त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा आता लोकसभा निवडणूक झाली. नेहमी करणार त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रभागामधनं महाविकास आघाडीला मतदान देऊ शकले नाही. तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाचा लीड आहे. त्या प्रभागामध्ये आपले हे कामं करतायत. त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये कामं सुरू असताना तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त केवळ विरोध करताय. आमदारांना विरोध करणं आणि एवढं तुमचं राजकारणाचा भाग झालेला आहे आणि तेवढीच लोकप्रियता मिळवायची तेवढ्याच माध्यमावर समजायचं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याची जाणच लागते. वाईटाला वाईट म्हणता येतं परंतु चांगल्याला चांगलं म्हणताना विचार केला पाहिजे. या शहराचा विकास कोण करते आणि या शहरामध्ये न भूतो न भविष्यते कामं झालेली आहेत. आता काही कामं नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या अखत्यारीत असले ते जरी आमदारांच्या त्याच्यावर काही सूचना करत असल्या म्हणून सर्वस्वी जबाबदारी फक्त आमदार पाहतील अशातलं नाही. या शहरातल्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की जर नगरपालिकेच्या माध्यमातून एखाद्या विषयाला चुकीचं पद्धतीनं जर प्रमोट केलं जात असेल तर त्यावर तुम्ही बोला ना. पण आमदार सावकारांनी जर कुठल्या प्रकारचे प्रयत्न केलेले असताना त्या गोष्टीचा बाबत काहीतरी जोडत राहायचं आणि बोलत राहायचं ही अतिशय खेदाची बाब आहे. या शहरामध्ये जो विकास चालू आहे तो आमदार सावकारांच्या माध्यमातून चालू आहे. 2 वर्ष झाले नगरपालिकेची निवडणूक होत नाही आहे परंतु प्रत्येक प्रभागामध्ये काम सुरू आहे. याचं सर्व श्रेय आमदार सावकारांना आहे. आणि ते काय म्हणत होते की आता अमृतचंच काम चालू झालं की पुन्हा रोड फोडावे लागतील. म्हणजे लोक त्या चुकीच्या रस्त्यानं खराब रस्त्यावरनं लोक मेले चालतील परंतु कामं होता कामा नये. हे तर चुकीचा विषय आहे. म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे याचा अर्थ असा. त्यांनी एक आरोप पण केला याच्यामध्ये की स्वतः या ठिकाणी भावाचा जीवाला धोका आहे वाचू शकत नाही आणि मग भुसावळला काय तर सुरक्षित ठेवतील. मुळामध्ये आम्ही अशा धमक्यांना काडीची किंमत देतो.
अशा धमक्यांना घाबरणारे कोण आहेत आणि घरामध्ये लपून राहणारे कोण आहेत हे संपूर्ण भुसावळ शहराला माहिती आहे. कोणाचं नाव घ्यायची गरज नाही आहे. भारतीय शहरामध्ये काही हत्याकांड हो किंवा आता बारसींचे जो हत्याकांड झाल्यानंतर केवळ भारतीय जनता पक्ष रोडावर उतरला आणि त्यांनी आंदोलन करून या गोष्टीचा निषेध केला. परंतु उभाटा सेनेच्या कोणत्या कार्यकर्त्यांना किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यांना साधा निषेध तरी केलेला आहे का? या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगलं ठेवण्याचं काम आमदार सावकारे करतायत आणि याच्या माध्यमातून जर कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवल्यानंतरही जर कोणी त्यांच्या भावाला धमकी देत असेल तर काही याचा अर्थ आम्ही काही बांगड्या घातलेल्या याच्यातला भाग नाही. आम्ही त्या बांगड्याचा सन्मान करून जे असतील जे गुंडप्रवृत्तीचे आणि त्यांना त्यांच्या घरात घुसून मारू शकतो आणि अशा जे धमके देणारे त्यामध्ये पोलीस तपास सुरू आहे. अशा धमक्या देणाऱ्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही आणि आमदार सावकारेसुद्धा देत नाहीत. त्यांनी या बाबतीमध्ये राज्य शासनाकडे काय मागणी करायची ती केलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा उपभोग करणं आवश्यक नाही आहे आणि त्यांच्या भावाचं असलं तरी या शहरातले सगळेजण त्यांचे बंधू आहेत. इथल्या सगळ्याच माता भगिनी आहेत. त्यामुळे ते सर्वांची काळजी घेतील. एवढं भावाची काळजी घेणं एवढं ते काही असे एवढे संकुचित विचाराचे आमदार नाहीत. जेव्हा ह्या शहरात हत्याकांड घडलं त्या हत्याकांड कुठं घडलं काय घडलं सगळ्या गावाला माहिती. त्याच्याबद्दल कोणी ब्र शब्द उच्चारत नाही आणि एकट्या आमदारांनी काय केलं काय नाही याचा हिशोब किताब घेता पहिले स्वतःचा हिशोब किताब द्या की तुम्ही साधा निषेध तरी केला. भाऊ त्यांनी प्रोटेक्शन सुद्धा मागितलेलं आहे दोघं कुटुंबियांना प्रोटेक्शनची मागणी केलेली आहे. निश्चितपणे या गोष्टीच्या संदर्भामध्ये भारतीय परिवाराला आणि आपल्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या दृष्टीने योग्य ते पावलं उचलत आहे. परंतु या शहरातल्या हत्याकांडामध्ये पोलिसांना सहकार्य करताना कोणी आखडता हात घेतला कोणी नाही घेतला सगळ्यांना माहिती आहे. त्या परिवाराची जबाबदारी जशी पोलिसांची आहे तशी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारातले तर आमच्या इथं बसलेल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितपणे त्यांची ही जबाबदारी स्वीकारतो. त्यांच्यापुढे भविष्यात त्यांच्या कुटुंबावर कुठलाही घाला येणार नाही किंवा कुठलाही काही अडचण येणार नाही याबद्दल आम्ही सजग आहोत आणि आम्ही त्यांची काळजी निश्चित. आवाज उचलल्यानंतर विधानसभेमध्ये ठेकेदारांसोबत काही आपल्याला घेणं देणं आहे का हा सुद्धा त्यांनी आरोप उचलला. आमदार सावकारे इतके प्रामाणिक आणि स्वच्छ आहे आणि पारदर्शक आहे की आता कसं आहे या शहरातला जो जसा आहे त्यानं तसं आमदारांना समजलं आहे. जो चांगला असेल त्यांना चांगलं समजलं जे वाईट प्रवृत्तीचे असतील त्यांनी त्यांना वाईट समजलं. आमदार सावकारांच्या बाबतीमध्ये बोलणं पहिली गोष्ट सांगा असे बिनबुडाची गोष्टी करून ही सगळं मी अगोदर सांगितलं की सबंध लोकप्रियता मिळवण्याचं काम आहे. अधूनमधून उघड येत असते ज्यांचे स्वतःचे वादे आहे त्या आमदारांच्या बाबतीमध्ये बोलत आहे आणि आमदारांमध्ये असं केलं ठेकेदारांकडे आता मक्तेदार बसलेले ज्या शहरामध्ये कामं करतायत त्या मक्तेदारांचे तुम्ही बैठ घ्या. हां ज्याचा जो जसा स्वभावचा असेल तो तशा स्वभावाप्रमाणे बोलतो नाही. मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभाटा सेनेचा शहर अध्यक्ष दीपक दांडे यांना विनंती करतो की त्यांनी भलतीच चर्चा करून लोकप्रियता मिळवण्यापेक्षा शिवसेना पक्षाचं उभाटा सेनेचं तुम्ही पद घेतलेलं आहे त्या पदाला न्याय देऊन शहरामध्ये ही उभाटा सेना मोठी करा. एक काळ या शहरामध्ये आमदार नगराध्यक्ष ज्या सेनेचे होते त्याची वाताहत आज या शहरात काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तेच चेहरे 10-15 लोकांच्या वर संघटना वर वाढत नाही आहे आणि अशा 10-15-20 लोकांच्या विश्वासावर संघटना कशी चालणार तर त्यांनी संघटनेकडे लक्ष द्यावं. स्वतःच्या नगरसेवक पदासाठी त्यांनी तयारी करावी कारण प्रभाग क्रमांक 7मध्ये येणाऱ्या काळामध्ये केवळ भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून जातील याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. लोकसभेमध्ये लीड घेतला विधानसभेत सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त लीड घेऊ. जर लीड घेतला नाही तर मी राजकारण सुरू. पहिली गोष्ट तर ही की आमदार साहेबांना ह्या गोष्टीला टार्गेट करण्याचं काही एक कारण नाही. प्रभागात आम्ही 2 नगरसेवक आहे सतीश सपकाळे मी स्वतः मुकेश पाटील हे आम्ही समर्थ आहे. आमच्या प्रभागातले सगळं विकास कामं करण्यासाठी आम्हाला जे जेवढं पाठबळ आहे आमच्या माननीय संजीव सावकारे आमदार साहेबांनी दिलेलं आहे. आता नदीला पूर आल्याने व तिथले जे कर्मचारी आहे नगरपालिकेचे आता प्रशासन काळ चालू असल्याने ते दुर्लक्ष करतात. तिथे आमदार साहेब काय करणार आहे पण यांना कधी एखादा कोणाचा फोन आला
की बाबा पाणी दूषित आलंय, पाणी दूषित आलं नाही आम्ही असं मान्य नाही करत, पाणी आलं खराब, पण त्याची सर्व गलती आहे नगरपालिकेची आणि ते पूर्ण खापर फोडतं आमदार संजयभाऊ सावकारांवर. त्याच्याच दुसऱ्या दिवशी पाणी जे रात्री पाणी आलं ते दीपक भाऊच्या घरी बी आलं पाणी, माझ्या घरी आलं, मग ते पाणी का खराब नाही आलं? कारण की ती जी सर्व पाण्याची जी व्यवस्था आहे ते त्यांनी बघितलं पाहिजे होतं. ठीक आहे, माझ्याच प्रभागात पाणी खराब आलं ना, पण पूर्ण नदीला पूर आल्या कारणाने ते पाणी खराब आलं होतं. काल उढाबा सेनेचे शहर प्रमुख दीपक दांडे यांनी जे बिनबुडाचे आरोप केले माननीय संजयभाऊ सावकारांवर, त्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. दीपक भाऊंच्या म्हणण्यानुसार ज्या ठेकेदारांबद्दल भाऊंनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल सांगायचं म्हणजे आपल्या भुसावळचे, आता युवराज भाऊंनी तुम्हाला सांगितलं, निधीची जी उपलब्धता होती ती निधीची उपलब्धता आपल्या भुसावळ विभागाला फार कमी प्रमाणात होती. ज्या पद्धतीने दीपक दांडेंनी कामाबद्दल निषेध व्यक्त केला किंवा त्यांची कंप्लेंट होती, ज्यावेळेस आपल्या भुसावळमध्ये रस्ते नव्हते, सुविधा नव्हत्या, त्यावेळेससुद्धा बऱ्याच विरोधी पक्षांनी त्याच्यासाठी सुद्धा आंदोलने केली. माननीय आमदार संजयजी सावकारे यांच्या माध्यमातूनच भुसावळातील रस्ते आज परिस्थिती तुम्ही बघतायत. भुसावळातील 70% रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे, काही रस्त्यांचे काम अजूनही चालू आहे आणि त्या रस्त्यांसाठीच आता पावसाळा चालू होतोय, रस्ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. लोकांना त्रास होऊ नये ह्या माध्यमातून भाऊंनी निधी मंजूर केला आणि त्या निधीतून वर्क ऑर्डर होऊन कामं चालू झालीत. परंतु अडचण आपल्या सर्व जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी भाऊंना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे निवेदन दिलं की भाऊ अशी परिस्थिती आहे, आमचे कामं चालू आहेत, परंतु निधीची उपलब्धता नसल्यामुळे पुढील कामे करावी कशी हा आमच्यासमोर प्रश्न आहे. आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर किंवा त्याचा तोडगा काढण्यासाठी त्यांना त्यांच्या रस्त्याचं निधी उपलब्ध होण्यासाठी जर भाऊंनी विधानसभेत प्रश्न विचारला तर हे त्यांनी पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे होतं, सकारात्मक घ्यायला पाहिजे होतं. याची दुसरं वळण देऊन ही दिशाभूल केली जाते भुसावळकरांच्या जनतेची. संजय सावकार हे कायम भुसावळच्या कल्याणासाठी किंवा आपल्या सर्वांच्या जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी कशा आपल्या सुविधा उपलब्ध करता येईल त्यासाठी कायम आवाज उठवत असतात विधानसभेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी एक अजून विषय मांडला होता की भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक मागे हत्याकांड झालं, आमचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते होते त्यांचा खून झाला, तर त्यांनी भुसावळातील बरीच परिस्थिती खराब झाली आहे, पोलीस प्रशासन लक्ष देत नाही आहे, हे सर्व विषय मांडलेत. तर मी दीपक भाऊंना सांगू इच्छितो की या बाबतीत याच्या आधीसुद्धा जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा संजय भाऊ सावकार यांनी वेळोवेळी विधानसभेवर हा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली आणि त्याचा तपाससुद्धा केला याच्या आधीसुद्धा आणि आतासुद्धा करत आहे. आणि उरलं त्यांच्या कुटुंबियांचा, तर त्या कुटुंबियांची जबाबदारी, त्यांना काही अडचण असली, त्यांना काही मदत लागली तर भारतीय जनता पार्टी एकदम सक्षम आहे. आमदार संजय सावकारे असतील, भारतीय जनता पार्टीचा छोटा ना छोटा कार्यकर्ता असेल, हा त्या सर्वांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे आणि सोबत उभा आहे. संजय भाऊ सावकारेंचं आता त्यांनी अजून एक विषय उपस्थित केला होता की त्यांचे बंधू आहेत आपले संजय भाऊंचे प्रमोद भाऊ सावकारे यांना काही धमकी आली होती. तर मी दीपक भाऊंना सांगू इच्छितो की संजय भाऊंनी कोणत्याही प्रकारची संरक्षणाची मागणी केलेली नव्हती, ती आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना होती आणि ती आमची मागणी होती. आणि संजय भाऊ सावकारे फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का हो? संजय भाऊ सावकारे आपल्या भुसावळचे आमदार आहेत आणि ते लोकप्रतिनिधी आहेत आणि एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल जर प्रेमापोटी जर काळजी असेल आणि आम्ही घरातल्या लोकांनी जर ती काळजी व्यक्त केली तर निषेध करण्याचं काहीच कारण नव्हतं, हे असं माझं मत आहे. तर त्यांनी तो विषय व्यक्तिगत आमदारांवर न घेता जर विकास होत असेल तर विकासाला पाठिंबा द्यायला पाहिजे, विरोधाला विरोध नको. ठेकेदारांमध्ये कमिशन आहे का हा एक आरोप त्यांच्यावर घेतला गेला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात भुसावळ तालुक्यामध्ये जेवढी कामं झाली तेवढी आजपर्यंत कोणत्याही मतदारसंघात भुसावळचे कोणतेही आमदार करू शकला नव्हता. त्यामुळे ही जी अफवा उठवली जात आहे की कमिशन वगैरे मिळतं, काही करतं, त्याच्यामुळे कामं जास्त होतात, ते साफ चुकीचं आहे. कारण कामं करताना ज्यावेळेस आमदार तिथे मागणी करेल त्यानुसार ते कामं गव्हर्नमेंट आपल्याला मंजूर करीत असतं. भुसावळमध्ये जर कामं मंजूर केली तर त्यात पोटात काही गोळा निर्माण व्हायची आवश्यकता नाही आहे. राहिला प्रश्न कमिशनचा वगैरे काही प्रश्न नसतो याच्यामध्ये. काम करताना प्रत्येक ठेकेदाराला काम करून पैसे मिळावे ही अपेक्षा असते.
कामाचे पैसे नाही मिळाले तर तो पुढचं काम करू शकत नाही. पण संजीव भाऊंनी जी जळगाव जिल्ह्याकरता मागणी केली, आम्ही जे सगळं कॉन्ट्रॅक्टर उपोषणाकरता बसलेलो होतो ते कशाकरता बसलो होतो की 850 कोटी रुपयाचे आपल्या जळगाव जिल्ह्यात कामं झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे. परंतु आम्हाला प्रत्येक वेळेस निधी मिळताना फारच तोकडा निधी मिळतो, 15 ते 20% वरती निधी मिळत नाही. त्यामुळे आम्ही तिथे सर्व ठेकेदार जळगाव जिल्ह्यातील सर्व, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सर्व ठेकेदार उपोषणाला बसलेले होते. परंतु वरती गव्हर्नमेंटने आम्हाला न्याय देण्यासाठी सांगितलं होतं की बाबा आम्ही सर्वचा सर्व निधी तुम्हाला ताबडतोब देऊ, अधिवेशनाच्या काळात तो मिळेल. त्यानुसार आम्ही अधिवेशन स्थगित करून लाक्षणिक उपोषण केलं होतं. सर्व जनतेला सुद्धा त्याच्यापासून सुखसुविधा मिळाव्या या हेतूने संजीव भाऊंनी विधानसभेत प्रश्न मांडला. असे एकमेव आमदार आहे आपले संजीव भाऊ लोकप्रिय आमदार की त्यांनी तिथे आवाज उठवला. तो कोणाकरता उठवला की जनतेला त्यापासून त्रास होऊ नये व ठेकेदारांना पैसे मिळाल्यामुळे ठेकेदार सुद्धा पूर्ण ते काय अपूर्ण राहिलेले काम आहे ते पूर्ण करतील व जे विधान भवनात जे नवीन कामं प्रपोज होणार आहेत किंवा जे सरकारला ज्या कामांची आवश्यकता आहे त्यानुसार ते कामं वितरित होतील तर ते सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे, जेणेकरून जनतेच्या सुविधा जनतेला मिळाव्या या त्याच्यामागचा शुद्ध हेतू होता. जो नाही उठतो आमदारांवरती टार्गेट करतो, मग महामंत्री असतील किंवा दीपक धांडे असतील. मागे महामंत्र्यांनी सुद्धा आरोप केला या ठिकाणी की त्यांना जेलमध्ये टाका आमदारांना. आता आपल्या भुसावळ शहरामध्ये ते उभाटा सेनेचे असो या महामंत्री असो, हे सर्व त्यांची चमकोगिरी करत आहे. कसं त्यांचं नाव शहरामध्ये होईल ते एखाद्या सज्जन व्यक्तीच्या बद्दल बोलणं त्यांना कुठेतरी त्याची शरम आली पाहिजे. कारण की या शहरामध्ये या तालुक्यामध्ये जेवढे कामं आमदार संजीवभाऊ सावकारे यांच्या कारकिर्दीत झाले तेवढे आजपर्यंत मलाही या राजकारणामध्ये मागील 25 वर्षापासून आम्ही आहे, तर ह्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे कामं झाले ह्या 2 वर्षामध्ये ते म्हणजे भूतो न भविष्य असे कामं झालेले आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना, प्रत्येक प्रभागातील कामांना आदरणीय आमदार संजीवभाऊ सावकारेंनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये आता सध्या काम चालू आहे. आता भाऊंनी प्रत्येक प्रभागामध्ये करोडोचा निधी दिला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून काम चालू आहे. नगरपालिका मागील 2.5 वर्षापासून नाही आहे, परंतु आदरणीय आमदार संजीवभाऊ सावकारे यांनी शहराचा विकास त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागाचा विकास ही जी धारणा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास, हे मला तरी वाटतं या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये असा आमदार कदाचितच असेल. परंतु आदरणीय आमदार संजीवभाऊ सावकारे हे चांगलं काम करत असताना यांचं कुठंतरी पोटात दुखतं आहे आणि यांची चमकुगिरी करायची आहे म्हणून ते आरोप करत असतात. या आरोपाला भुसावळ शहराची जनता कदापि भीक घालणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आदरणीय आमदार साहेब त्यांच्या विजयाचा चौकार मारल्याशिवाय राहणार नाही. जेणेकरून येणाऱ्या 2-3 महिन्यातच इलेक्शन आहे, तर त्यावेळेस तुम्ही तुमची हे दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवू आणि आदरणीय आमदार संजीवभाऊ सावकारे यांना चौथ्यांदा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याकरता विधानसभेमध्ये ह्या शहराची जनता, या तालुक्यातील जनता आतुर झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचं सर्व रिझल्ट जनतेसमोर येणारच आहे. कारण की जनता मायबाप, मतदार मायबाप आदरणीय आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या कामावर खुश आहे आणि अशा दुसऱ्या काही नेत्यांची आम्हाला गरज नाही की ते वाईट बोलतील आणि त्या वाईटातून काही वाईट घडणार आहे, असं होणार नाही आहे. जनतेला सर्व माहिती आहे, जनता त्याच्या संदर्भामध्ये गाफील राहणार नाही व आदरणीय आमदार यांना इथं चौथ्यांदा आमदार म्हणून परत विधानसभेमध्ये पाठवतील अशी मी सर्व मतदारांना जागृत राहण्याची विनंती करतो व अशा भूलतापांना बळी न पडण्याची विनंती करतो. हो, अमृत योजनेमध्ये सुद्धा प्रश्न उचलले गेले, काय सांगाल? भाऊ दांडे यांनी आमदार संजयभाऊ सावकारे यांच्यावर अमृत योजनेविषयी पण ताशेर उठवले, ते चुकीचे आहे पूर्णपणे. जे ठेकेदार होते जैन इरिगेशनचे, त्यांनी जे अमृत योजनासाठी काम केले होते त्यांनी हे काम थांबवलेलं होतं. उलट त्यांनी ते काम थांबवलेलं ठेकेदारांनी. तर आम्ही सर्व लोकांनी नगरसेवक संजीवभाऊ सावकारे यांचा जो प्रश्न मांडला यांचे जो प्रश्न मांडला असताना भाऊंनी ते मिटिंग आमच्या समोर एक वेळाने 4-5 वेळा मिटिंग घेतली होती. काम थांबलेलं काम परत सुरू केलं हे फक्त संजीव भाऊंनीच केले आणि आम्ही याला साक्षीदार आहे. आता ह्या विधानसभेलाही भाऊंनी या अमृत योजनेबद्दल तारांकित प्रश्न मांडलेला आहे व वेळोवेळी आम्ही स्वतः बघतो. आता मागच्या 15-20 दिवसाला MSCBचा खूप प्रॉब्लेम होता, लाईट जात होती भुसावळ शहरात.
आम्ही संजीवनी स्वतः पूर्ण भुसावळच्या अधिकाऱ्यांना अभियंत्यांना तिथे मीटिंग घेतली व DPI सँक्शन करून घेतला. तुम्हाला काय अडचण आहे, फीडर पण सँक्शन केले. हे प्रत्येक गोष्टी संजीवनी आम्हाला माहिती आहे, पूर्वीचे ना आताचे. आमच्या वार्डात 70% रोड हे भाऊंच्या मार्फत झालेले पूर्ण. आणि मला माहिती आहे जेव्हा अमृत योजना होती तेव्हा GR होता की भुसावळ शहरात जोपर्यंत पाणी पूर्ण पाईपलाईन होणार नाही तोपर्यंत रोडाला हात लावायचा नाही. हे पण आम्ही भाऊंकडे गेलो आणि हाच GR भाऊंनी हा प्रश्न अधिवेशनात उचलला होता. आणि तेव्हापासून जर आम्ही अमृत योजनेच्या वेळेस जर रोडचं भाऊंनी नाही उचललं असतं तर आतापर्यंत भुसावळ शहर एकदम खड्डेमय झालेलं असतं. आणि खरोखर ते चुकीचे जे आरोप लावले ते चुकीचे आहे. संजीव भाऊंना जो विकास आजपर्यंत 50 वर्षात इतिहास आहे की एकही आमदारांनी एवढा विकास केला तो आज संजीव सावकर यांनी केलेला आहे. काही लोक बोलतात की कामं झाले नाही, काही भ्रष्टाचार झाला, ठेकेदाराच्या बाऱ्यात बोलता, काही नगरसेवकाच्या बाऱ्यात बोलता. त्यांनी स्वतःहून बघा की कामं किती झाले किती नाही ते स्वतः सर्वे करा ना. आणि जेव्हा ते नगरसेवक होते त्यांच्या पार्टी सत्तेत होती इथं तेव्हा पाणी येत नव्हतं का गंद. आजच का बोलताय की आमदारांनी पाठपुरावा करा. आमदार तर करतोच आहे पाठपुरावा हर गोष्टीचा. दुसरा मुद्दा, रिंग रोड 20 वर्षापासून बनलेला नव्हता. आज रिंग रोड बघा, वार्ड क्रमांक 7 मधला. अदर गटरी बोला, पेरब्लॉक बोला, लाईट बोला, काही सुविधा नव्हती तर. पण आमचे 7 नंबर वार्डाचे नगरसेवक सतीश सपकाळे यांनी पूर्ण पाठपुरावा करून आमदाराकडे पूर्ण क्रमांक 7 यांचा पाठपुरावा पूर्ण त्यांनी केला. आणि गल्लोगल्लीत रोड, लाईट, गटरी हे सगळी सुविधा त्यांनी दिलेली आहे. पाणी नाही आलं तर ते घरोघरी टँकर जाते पाय कायदा. हा विकास दिसत नाही का. तर यांनी बी जरा लक्ष देण्यात यावं. बस भाऊ कसं आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणजे कोणत्या नगरसेवक पदावर नसून फक्त पक्षाचं एक प्रामाणिकपणे काम करतोय. जे दीपक धांडे यांनी बोलले त्याला उत्तर देणं गरजेचं याकरता आहे की काय होतं आपल्या भुसावळ शहरात आधी लोकांना मोतीबिंदूचा किंवा कमरेचा आणि मणक्याचा त्रास रस्त्यांमुळे होत होता. आता ते जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आपले आमदार साहेब त्यांनी तो दूर करण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे. तुम्ही भुसावळ शहरात जाऊ शकता, कुठेही गल्लोगल्ली त्यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून बोललात किंवा आपल्या मोठ्या मोठ्या रस्त्यांचा आंबेडकर बेकरी असो, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्सचा रस्ता असो, मोठमोठे रस्ते त्यांनी तयार केले, गल्लोगल्लीतले रस्ते. आता त्यांना काय झालं आहे, तो त्रास तर लांब झाला त्यांचा दूर, पण आता त्यांना पोटदुखी आणि डोकेदुखी वाढली आहे. कारण की आमदार साहेब काम असं करताय की त्यांना तो त्रास याच्याकरता जाणवतो की येणाऱ्या विधानसभेत जी आज आम्ही 42,000ची लीड लोकसभेत घेतली आहे ती आम्ही 50ची पार तर कशी करणारच आहोत. आमच्या आमदार साहेबांवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते काम करत आहेत. त्यांना ते डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तोही लवकरात लवकर आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. कारण की तेवढे तज्ज्ञ डॉक्टर आमच्याकडे आहेत, आमचे संजय भाऊ सावकारे, आणि ते करतील एवढे मला विश्वास आहे. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची विठुरायाची HK स्टाईल, HK स्टाईल, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग. आता गेलो मी पंढरीला ग, आता गेलो मी पंढरीला ग, स्वारी तुझी के बरी ग, अशी पंढरी 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 ग, विठुरायाची नगरी नगरी. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. स्वप्न बांधून आज उशाला झालो पॉवरफुल, आम्ही भीत नाही कुणाच्या बाला, करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला, का देतो सहूल. आम्ही नोकर नाही हो तुमचे, आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ, दणका देऊन तुला, सबका टाइम आएगा भावा,
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.